सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, पॅरिस येथे चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मनू भाकर या खेळाडूनं ब्रांझ मेडल मिळवलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम तिचं खूप खूप अभिनंदन. आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच तिनं 5वी स्कॉलरशिपची परीक्षा दिलीच असेल. मग तुम्हालाही पुढे जायचं असेल तर उघडा तुमचं 5वी स्कॉलरशिपचं पुस्तक, पाहूया 9वं प्रकरण जे वजाबाकीचं आहे. अत्यंत सोपं असं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये स्वाध्याय 9.1 आपण यापूर्वीच पाहिलेला आहे. आता आपण पाहूया स्वाध्याय 9.2. समजलं सगळ्यांना? मग उघडा तुमचं 2025चं पुस्तक आणि पहा स्वाध्याय काय म्हणलेलं आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न सांगितलेला आहे की फुली, चौकोन आणि त्रिकोण या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील असं म्हणले. मग आता बालमित्रांनो, असं जर असेल रे तर फार सोपा प्रश्न आहे हा. आता सगळ्यात सोपं बघा, सगळ्यात पहिल्यांदा हे वजाबाकीचं गणित आहे का बेरजेचं गणित आहे हे सगळ्यात पहिल्यांदा बघायचं. एवढं समजलं? त्याच्यानंतर काय करायचं की चौकोनामधून 3 वजा केले तर 4 उरतात. मग चौकोन म्हणजे कोणत्या नंबरचं? फूल पहिल्यांदा, चौकोन दुसऱ्यांदा, म्हणजे 2 नंबरची संख्या ही चौकोनची आहे. मग आता कितीमधून 3 वजा केले तर 4 उरतील? तर 3 आणि 4 7, म्हणजे 7 इथं यायला पाहिजे. 2 नंबरची संख्या कुठं 7 आहे? इथं 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 नाही, इथं नाही. म्हणजे आता पर्याय 1 येईल किंवा पर्याय 2. आता इथं तर 7 आलं, इथं 7 आलं असं समजू आपण. हां, समजू. इथं 7, आता इथं पण 7 येईल. मग आता इथं 7 केव्हा येईल? जेव्हा त्रिकोण मधून 2 वजा केलं तर 7 येईल. म्हणजे त्रिकोणामधून कोणती संख्या असेल? मग त्रिकोण 7 आणि 2 9. त्रिकोण आहे तिसऱ्या नंबरला. मग तिसऱ्या नंबरला त्रिकोण कुठं आहे? इथं. आणि हे 9 आहे, हे 3 आहे, हे येणार नाही, हे येईल. अगदी बरोबर आहे. पर्याय नंबर 1 पहिला आहे फूल. फूल 3 नंबर, म्हणजे इथं 3. त्याच्यानंतर चौकोन. चौकोन आहे 7 नंबर, इथं 7, इथं 7, इथं 7, इथं 7. आणि त्रिकोणच्या जागी 9. हे बघा, हे त्रिकोण 9. 7 मधून 3 गेले 4, 9 मधून 2 गेले 7, 2 मधून 7 जात नाहीत. इकडला हातचा इकडे घेतला, 12तून 7 गेले 5. इकडला हातचा इकडं 11तून 5 गेले 7 आणि 7 मधून 3 गेले 4. उत्तर बरोबर आलं. समजलं? बघा बालमित्रांनो, प्रश्न हा अतिशय सोपा असतो, पण तुम्ही जर घाईमध्ये वाचला तर सोपाच अवघड जात आहे. त्याच्यामुळं छान विचार करून सोडवा. पुढचा प्रश्न पहा बरं बालमित्रांनो. दुसरा प्रश्न. एका संख्येत 6 दल 0 ल 8 दह 5 ह 4 श 2 द 0 ए आहेत. या संख्येतून ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल पर्यायातली? फार सोपं आहे बालमित्रांनो. पहिल्यांदा ही संख्या कोणती आहे ती बघा. एकक. ए म्हणजे काय रे? एकक. एकक म्हणजे किती? हे बघा, इथं 0 एकक. आता ह्याच्यातून ही संख्या वजा करायची म्हणून इथंच वर लिहू 0 एकक. 2 दशक म्हणजे 2 दशकच्या जागी 2. 4 शतक, शतकच्या जागी 4. 5000, हजारच्या जागी 5. 8 10,000, 10,000च्या जागी 8. 0 लक्ष, 0 लक्ष. 10 6 दशलक्ष, 6 लाख 10 लाख म्हणजे 10 लाखच्या जागी 6 असं लिहिलं आपण. मांडणी केली. आता या संख्येतून ही संख्या वजा करायची. 0 0 0 5 0 0 5. उत्तर आलं 50 लाख 5,000. पर्याय नंबर 3. बघा बरं, तिसरं गणित काय दिलेलं आहे? तिसऱ्या गणितात म्हटलेलं आहे संख्या दिली आणि या संख्येत किती मिळवावेत म्हणजे येणारी संख्या 43 लाख असेल. आता बघा प्रश्न काय आहे. ही संख्या दिली आहे, या संख्येमध्ये काहीतरी मिळवलं तर 43 येत आहे. 8 मध्ये कितीतरी मिळवले तर 15 येतात. मग आता कसं 15 येईल? तर 15 मधून 8 वजा करायचं. 15 मधून 8 वजा केले किती आलं? 7. म्हणजे हे 7 उत्तर म्हणजेच काय रे? इथं येईल 7. कळालं सगळ्यांना? लक्षात आलं हे 7 कसं आलं? अगदी हे पण तसंच करायचं. ह्याच्यामध्ये हे मिळवायचं, ही संख्या येईल, म्हणजे ह्याच्यातून ही संख्या वजा करा. मग बघा 35,46,829 वजा करू आपण. आता बघा सगळे शून्याचेच आहेत. इथं झाले 10, बरोबर आहे.
मग आता इथं सगळ्यात पहिले इथं किती होतील 2, इथं 10चे इथं पुन्हा 9 झाले, इथं 9 झाले, इथं 9 झाले, इथं 9 आणि इथं झाले 10. कळालं? मग 10मधून 9 गेले, उरले किती 1. 9मधून 2 गेले 7, 9मधून 8 गेला 1, पुन्हा इथं 1, 9मधून 4 गेले, उरले किती 5. 5 आणि इथं 2 आहेत, 2मधून 5 जात नाहीत, मग इकडलं 4 कॅन्सल झालं, इथं 3. 12तून 5 गेले, उरले किती 7 आणि 3मधून 3 गेले 0. उत्तर आलं पर्याय नंबर 7,51,171. किती आहे? 7,51,000 आलंय का बघा. समजलं काय चुकलं होतं? 9मधून 6 गेले, 1 लिहिलं होतं. लक्ष आहे का? समजून घ्या. म्हणून हे उत्तर पर्याय नंबर 4 आहे. घाई करायची नाही. इथं चुकतंय तर परीक्षेत चुकू देऊ नका. पहा बरं बालमित्रांनो, चौथा प्रश्न काय दिलेला? चौथा प्रश्नात एका स्कूटरची किंमत मोपेडच्या किमतीपेक्षा 3,750 जास्त आहे. आता स्कूटर म्हणजे भारी असती, मोपेड म्हणजे हलकी. मग स्कूटरची किंमत मोपेडच्या किमतीपेक्षा ह्याच्यापेक्षा, समजा ही जर 10 रुपये असेल तर ही 11 रुपये, पण इथं सांगितलं नाही ह्याची किती येते. तर ह्याच्यापेक्षा हे 3,000 किती रे? 3,700 की काय म्हणले? 3,750. हां, 3,750 ना ह्याच्यापेक्षा जास्त आहे. ह्याची किती माहीत नाही, पण ह्याच्यापेक्षा स्कूटरची किंमत जास्त आहे. एवढं समजलं का रे? आणि पुढं काय म्हणले? स्कूटरची किंमत जर 11,000 असेल, आता स्कूटरची किंमत किती आहे? 11,000 असेल, तर मोपेडची किती? मग स्कूटरची किंमत 11,000. 11,000मधून हे जर वजा केलं तर किती येईल? 0. इथं 10 झाले, इथं 9 होते आणि इथं 0 झाले. मग 10तून 5 गेले 5, 9तून 7 गेले 2, 0 म्हणजेच इथं 10 झाले. मग 10तून 3 गेले, उरले 7. 7,250. पर्याय नंबर किती? किती बघा? पर्याय नंबर 3. समजलं? पुढचा प्रश्न. बालमित्रांनो, आता हा 5वा प्रश्न फार महत्त्वाचा आहे बरं का, आणि नीट लक्ष देऊन बघा. आणि परीक्षेत आलेला आहे. कोल्हापूर ते अहमदपूर बस 25 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरला निघाली आणि कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले, 4 स्त्रिया उतरल्या. साताऱ्यात 16 प्रवासी चढले, 9 उतरले. पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला 15 प्रवासी उतरले. तर पुण्यात किती प्रवासी उतरले म्हणले? फार सोपं आहे. सगळ्यात पहिलं बसले किती होते? 25. मग चढले किती आणि उतरले किती ते बघा. चढले एका स्टॉपवर 12, पुन्हा 16. मग उतरले किती? 4 आणि 9. आणि पुण्यातलं तर आपल्याला माहिती नाही. तर सगळ्यात पहिलं चढलेची बेरीज करा. 6 आणि 2 8 आणि हे 2. उतरले किती? 9 आणि 4 13. म्हणजे 25 प्रवासी होते, त्याच्यात एवढे बसले आणि एवढे उतरले. मग ही संख्या ह्याच्यातून वजा करू. मग 28मधून 13 जर वजा केलं तर उरले 15. म्हणजे बसमध्ये 15 प्रवासी आणि अगोदरचे 25. मग 25 आणि 15 हे किती झाले? 40. म्हणजे बसमध्ये 40 प्रवासी होते आणि त्याच्यातले शेवटी 15च राहिले. म्हणजे 40मधून 15 गेले, उरले 25 आणि हे 25च पुण्यात उतरले होते. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजून घ्या, वाचा आणि सोडवा. हा चला बरं बालमित्रांनो, हे 6वा प्रश्न पहा. आबा बाबा बाबा बाबा, 6वा प्रश्न तर दिसायला मोठा आहे. 2-3 ओळीचा दिसतंय, पण फार सोपा असतंय बरं का. बघा, आदर्श विद्यालय म्हणून आहे. ज्या आदर्श विद्यालयाने 47,989 रुपये व सरस्वती विद्यालयाने 8,493 रुपये पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. हे बघ, दोन्ही शाळांनी मिळून किती गोळा केला रे? ह्या दोन्ही शाळांनी मिळून 56,442 गोळा केला. एवढं समजलं, बेरीज करायची. पुढं त्यातील 50,042 रुपये घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली. तर खाऊच्या पाकिटासाठी किती निधी वापरला असा प्रश्न आहे. मग किती वापरली त्यांनी? एवढी वापरली. टोटल रक्कम किती होती? एवढी रुपये. हे तुम्ही म्हणतात ना, मला ना आत्याने 10 रुपये दिले आणि मला ना मामाने 15 रुपये दिले. 10 आणि 15 किती झाले? 25 रुपये होते. 25 रुपयेपैकी मी 20 रुपये खर्चले, मग उरले किती? आहे का नाही? तसंच आता ही रक्कम वर लिहायची आणि ह्या रकमेतून ही वजा करायचं. कळालं? मग आता इथंच लिहूया आपण. 50,000
42 रुपये खर्च केले. 04460 6440 म्हणजे पर्याय नंबर किती? पर्याय नंबर 2. हे कळालं सगळ्यांना? छान. पुढचा प्रश्न बघा बरं बालमित्रांनो. 7वा प्रश्न तर अतिशय सोपा दिलेला आहे. वजाबाकीची क्रिया दिली आहे आणि या उदाहरणात रिकाम्या चौकटीतील अंक पुढीलपैकी कोणता असेल म्हणले. लई सोपं आहे. 8 मधून 6 गेले 2 उरले. 7 मधून 5 गेले 2 उरले. 9 मधून 8 गेले 1 उरला. मग 2 मधून किती गेले तर 5 उरले. तर 2 मधून 0 गेले तर 5च नाहीत म्हणून 0 कटलं. 2 मधून 5 वजा होतात का? नाही. मग 12तून 5 गेले किती उरले? इकडला हाचा इकडे घ्यावा लागेल. बरोबर आहे. 12तून 5 गेले तर 5 उरत नाहीत. मग कमेन 12तून 6 गेले तर 5 उरत नाहीत. 12तून 7 गेले तर उरतात 5 म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं. पहा बरं रे. 8वा प्रश्न. अरे बापरे, हे तुम्ही सगळे 2025च पुस्तक हातात आहे ना? बघा पुस्तकात काय सोपा प्रश्न दिलेला आहे. हे बघा, जर 3 लाखातून 2 लाख गेले 1 लाख उरले. 3 लाखातून 2 लाख गेले किती उरले? 1 लाख. आणि पुन्हा काय म्हणले? 3,11,000 मधून 2,11,000 गेले उरले किती? बघितल्या कळतंय. 1 मधून 1 गेले 0. पण पर्याय नंबर 1, 2 आणि 4 मध्ये तरी एकक स्थानी 9 आहे. म्हणजे येणार उत्तर पर्याय नंबर 3. तरी कडून बघा. 1 मधून 1 गेलं 0 0 0 0 0 आणि 1. 1 लाख कुठं आहे? पर्याय नंबर राईट. कळालं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न पहा बरं. 9वा प्रश्न काय दिलाय? चौकट अधिक संख्या 25 लाख बरोबर 26,57,340. चौकटीत कोणती संख्या येईल? बाबा फारच सोपं आहे. हे मला सांगा साधं गणित. हे बघा, चौकट अधिक 7 बरोबर 10 आलं. मग इथं किती येईल रे? किती मध्ये 7 मिसळले तर 10 येईल. ते काढण्यासाठी 10 मधून 7 वजा केले. मग 10 मधून 7 वजा केलं उरले किती? 10 मधून 7 वजा केलं 3. हे 3 इथं येते. अगदी ह्या गणितासारखंच हे गणित आहे. चौकटमध्ये हे मिळवलं तर हे आलं. मग ह्याच्यातून हे वजा करायचं. मग काय करायचं? सरळ सरळ. हे बघा, 26,57,340 वजा 25 लाख वजा केले तर उत्तर आलं 04375. इथं 1 आणि 0. उत्तर किती आलं? 1,57,340. पर्याय नंबर किती आहे? पर्याय नंबर 1 आलं. चला पुढचा प्रश्न. अरे बापरे, हे पुढचा प्रश्न तर फार सोपा आहे रे. काय दिले पुढच्या प्रश्नामध्ये? हे बघा, साकोली गावाची लोकसंख्या 1,54,389 आहे. त्यापैकी 1,08,457 लोकांकडे मोबाईल फोन आहेत. तर किती लोकांकडे मोबाईल फोन नाही? मग गावाची लोकसंख्या एवढी, मोबाईल फोन असणारे एवढे. मग ह्याच्यातून हे वजा करा. 9 मधून 7 गेले 2, 8 मधून 5 गेले 3, 3 मधून 4 जात नाहीत म्हणून इकडं. इथं 13 मधून 4 गेले उरले किती? 9. आणि 3 मधून 8 जात नाहीत. मग इकडला इकडं हातचा घेतला. 13 मधून 8 गेले उरले किती? 5. आणि इकडं 4 आणि 0, 1 मधून 1 गेलं म्हणून उत्तर आलं 45,932. पर्याय नंबर किती रे मग? पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न बघा बरं. हे बालमित्रांनो 11वा प्रश्न पहा. काय म्हणलंय? हे सगळ्यांचं लक्ष पुस्तकात. इकडं तिकडं बघायचं नाही बरं कुणी. 11वा प्रश्न नीट बघा पुस्तकात. लोकेश व रोशन एका कंपनीत काम करत होते बरं का. रोशनला एका महिन्याचा पगार 15,500. 15,500 म्हणजे किती रे? 15,500. त्याला पगार मिळाला 15,500. 15,500 मिळाला. व लोकेशला 18,500. 18,500 म्हणजे 18 पूर्ण का? 18,250 कमी. मग त्याचा पगार किती झाला? 17,750. तर पुढं प्रश्न काय मिळाला? तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती रुपये जास्त मिळाले? मग आता मोठी संख्या ही आहे. मग 17,750 मधून
15,500 जर वजा केले तर उत्तर किती येईल? 2,250. आता पर्यायात, अरे पर्यायात तर 2,250 नाहीच आहे. मग पर्यायात काय दिले? 2,2500 रुपये. बरोबर आहे की रे, 2,2500च आहेत. 2,500 रुपये कसे असतात? 2,500 म्हणजे 2,500 आणि 2,2500 म्हणजे 2,250. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. तरी पुढचा पर्याय वाचा. पुढचा पर्याय 2,050 रुपये नाही आहे, 2,200 रुपये पण नाही आहे आणि 2,350 रुपये पण नाही आहे. अचूक आहे पर्याय नंबर 1. अरे हे तर प्रश्न ना मला फार आवडतो बरं का रे. असे प्रश्न फार आवडतात. बघा 12व्या प्रश्नात गणित दिलंय आणि काय म्हणलंय? या वजाबाकीतील चांदणी, त्रिकोण, चौकोन या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील असं म्हणले. तिकडून चला बेटा. हां बघा आता हे बघा रे किती सोपं आहे हे प्रश्न. चांदणी, त्रिकोण आणि चौकोन ह्याच्या जागी आपल्याला कोणते अंक येतील? बघा रे आता उशिरा येणारे लक्ष ठेवा बरं, बोलायला आता आपसात बोलू नका. मग आता बघा जिथं जिथं वजाबाकीचं गणित बघा, 1 मधून 5 गेले किती उरले? 6. होऊ शकतंय का? नाही. मग काय हे 1 कटलं, इथं आले 5. 11 मधून 5 गेले, उरले किती? लक्ष द्या. एकदम बरोबर आहे, 6 हे बरोबर आलं. मग 5 मधून किती वजा केले तर 8 येतील? त्रिकोण 2 नंबरला आहे बरं का. 1 2 नंबरला त्रिकोण म्हणजे 2 नंबरची संख्या कोणती याच्यात? 8 किंवा 7. मग 5 मधून 8 जातात का? 5 मधून 8 गेले, 8 उरले. चुकलं. 15 होईल इथं. 15 मधून 8 गेले, 8 नाही. मग 15तला हे तर पर्याय येऊ शकत नाही, हे बी येणार नाही. मग इथं 7 आहे. 15 मधून 7 गेले, उरले 8. हे बरोबर आहे. म्हणजे हे येऊ शकते, हे येऊ शकते. हां तिकडून चल. मग आता ह्याचं उत्तर इथं 2च्या जागी इथं 1 झालं. मग 1 मधून किती वजा केले तर 9 येईल? चौकोन. मग चौकोन कोण आहे? शेवटचा अंक. मग शेवटी 5 किंवा 2 पैकी कोणतं येईल? 1 मधून 5 जात नाहीत. 11तून 5 गेले, 9 नाही येणार. म्हणजे हे येत नाही तर पर्याय नंबर 2च येईल. तिथं 2ला 2 आहे. 11तून 2 गेले, 9 उरले. करेक्ट आहे. म्हणून जिथं त्रिकोण आहे तिथं 7 आणि जिथं चौकोन आहे तिथं 2 आणि स्टारच्या जागी येणार 5. कळालं? इथं 6 होते, 6 मधून 6 गेले 0 कारण इथला 1 तिकडे गेला ना आणि इथं 5 मधून 1 गेले 4. कळालं सगळ्यांना? हे प्रश्न सोपे असतात पण घाईमध्ये चुकायची शक्यता असते. हां चला पुढचा प्रश्न समजून घ्या आणि करा. हां आता 13वा प्रश्न. बापरे, 13वा प्रश्न तर फार सोपा आहे बरं का. काय दिले? 42 दशकातून. हे 42 दशक म्हणजे किती? हे बघा, हे 42 संख्या आणि दशक म्हणजे 1 0 द्यायचं. एकक दशक. आता हे 42 दशक म्हणजे किती झाले? कॉमा दिला आपण. 42 दशक. कळालं? 420 झाले. त्याच्यानंतर पुढचं 42 दशकमधून 10 एकक. 10 एकक म्हणजे नुसतं 10. 42 दशकातून 10 एकक वजा केले. मग वजा केल्यावर उत्तर किती येईल रे? 410. 410 आहे का? नाही. म्हणजे अजून प्रश्न संपला नाही. 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले तर उत्तर 5 शतक येईल. 5 शतक म्हणजेच काय रे? हे सचिन तेंडुलकरनं न काल 5 शतक केले. 5 शतक म्हणजेच काय? 5 शतक म्हणजे 500. मग 500 येण्यासाठी 410 मध्ये किती मिसळले तर 500 येईल? 0. 10 मधून 1 गेले 9. इथं 4 मधून 4 गेले 0. उत्तर आलं 90. पर्याय नंबर 1 चुकलं. तुम्ही म्हणता सर उत्तर तर 90 बरोबर आहे आणि चुकलं कसं म्हणालात? प्रश्नात काय सांगितले लक्षात घ्यायचं. किती दशक मिळवले हे 90 आहे आणि 90च्या एकक स्थानी 0, दशक स्थानी 9 आहे म्हणजे 9 दशक म्हणजे उत्तर आहे पर्याय नंबर 2. कळालं? पुढचा प्रश्न. बालमित्रांनो आता पुढचा प्रश्न पहा. हे काय दिलं? लय सोपा प्रश्न आहे. नंबर 14वा प्रश्न बघा. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या भारत माता की.
मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 99,999. किती सोपा प्रश्न आहे. पुढं व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99. किती सोपं, एवढं समजलं. पुन्हा काय म्हणलंय, यांची संख्या यांची बेरीज. आता ह्यांची बेरीज केली, ह्या दोघांची बेरीज झाली एवढी 1 लाख. थांबा, इथं शून्य दिसेल. हा, 1,98,000 ह्यांची बेरीज झाली. एवढं समजलं. पुढं काय म्हणलंय, यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठे. मग 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती, 100. मग आता ह्याच्यामधून 100 वजा करायचं आणि ते आलं वजा बाकी 99,998. आणि हे पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय नंबर 2. समजलं का आता, राईट. 15वा प्रश्न बघा बरं रे. समीरने 6,07,000. हे 6 लक्ष म्हणजेच काय रे, 6,07,000. 1 दशक शतक हजार 10,000 लाख. 6,07,000 ही संख्या अशी आहे खरी. मग त्यानं काय केलं येड्यानं, ही संख्या अंकात लिहिताना चुकून 1 दशक शतक हजार 10,000 लाख 60,07,000 अशी लिहिली. तर त्याचे उत्तर कितीने चुकले. मग आता लिहायला पाहिजे असं, आणि ह्या 4 शून्याच्या ऐवजी त्यानं मध्ये 5 शून्य दिले आणि 60 लाख करून टाकलं. मग आता मोठ्यातून छोटी संख्या वजा करा. मग वजा बाकी किती येईल, 0 0 0 0 0. इथं 5, इथं 10, 10तून 6 गेले 4, इथं 5. उत्तर आलं 54 लाखाने. उत्तर चुकलं. पर्याय नंबर किती रे मग, पर्याय नंबर 2. चला पुढचा प्रश्न. अरे अरे खरंच बोलत बोलत म्हणजे बघा, भजन, भोजन आणि स्कॉलरशिपच्या गणिताचा अभ्यास हे एकत्र करायचा. भजन सुद्धा कसं करायचं, एकत्र सगळे मिळून. भोजन कसं करायचं, सगळेजण मिळून. आणि 5वी स्कॉलरशिपचा गणिताचा अभ्यास सुद्धा कसा करायचा, सगळेजण मिळून. मग सगळेजण मिळून केल्यामुळं काय होतंय, आपला अभ्यास पूर्ण होतंय. आणि बघा बोलत बोलत आपले 15 प्रश्न संपले. समजलं सगळ्यांना शिकवलेलं. मग घरी सगळेजण छान अभ्यास करणार. या परीक्षेत यावर आधारित काही प्रश्न जर आले तर तुम्हाला उत्तर येईल. व्हेरी गुड. चला धन्यवाद. पुढचा भाग.